हॅलो. तर श्रावण सोमवारमधला हा दुसरा सोमवार. तर मी ते छान अशी पूजा करून घेत होते. लवकरच उठलेली आज थोडं रोजच्यापेक्षा, कारण बाळ असलं की करू देत नाही त्यामुळे. तर इकडे माझ्याकडे 2 पिंड आहेत महादेवाचे. एक आम्ही त्र्यंबकेश्वरवरून आणलेलं आणि एक आईचं आहे माझ्या. तिला तिच्या मैत्रिणीनं आणलेलं कुठल्या तरी देवावरून. ते माझ्याकडे चुकून आलेलं, तर ते मी दोन्ही पिंडची पूजा करते. घरी पण करायची व बाहेर पण जायची आधी, पण आता बाळामुळे पॉसिबल नाही, त्यामुळं घरीच करून घेते. व गेल्या वर्षी मी प्रेग्नेंट होते, तरी पण मी मंदिरात जाऊन 108 बेल व्हायची महादेवांना. पण आता ते काही पॉसिबल नाही आणि इथं एवढे 108 भेटत पण नाही, त्यामुळे जेवढे आहेत तेवढेच वाहते. व रात्रीच मी 108 तांदूळ निवडून घेतलेले, ते पण वाहून घेतले दोन्ही महादेवांना. व तिळाचं शिवमूठ होतं ते पण वाहिलं. खूप छान व प्रसन्न वाटत होतं. गेल्या वर्षी माझी ड्यू डेट होती, असं वाटायचं कधी डिलेवरी होईल. सगळे म्हणायचे मंदिरात जायचं नाही, काय सांगता येतं, कधी पण डिलेवरी होईल. पण मी जायचे. 4 सोमवारी मी मंदिरात जायचे व रोज 1 तांब्या पाणी घेऊन महादेवांना जायचे. तर खूप छान असं प्रसन्न वाटत होतं. तर आत्ता बाळ आहे त्यामुळे घरीच पूजा करते. छान शिवमूठ केलं व त्यानंतर घरी मी एकटीच होते. छान असं आरती करून घेतलेलं. पूर्ण मी पूजेचं मंत्र मी फोनमध्ये लावून ठेवलेलं साईडला. व आज आमच्या दोघांचा उपास असतो. उपास रात्री सोडते, कारण ते आल्यानंतर दोघं मिळून रात्री सोडतो. असा होता आजचा दिवस. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब.